काय चाललं शिरपत? मग काय आता जीवन काही जो दिवस उगाला तो मावळतोय. समजून तरी आलं रे आपलं वय किती झालंय काय हसत काय तुला बघ करू पोरण हाणलं शाळामध्ये काढली हा तुला बघ बघ करू हाणलं ते कामच सामान होते. पण ते जाऊ दे एवढा मार खाला मी. पण तिला दहावीला गेलं वय ना 3 मी सांगत दहावीला. पण तिला पटवून दाखवलं लागलं त्या टायमाला एक शाळा एक आयडिया झाली काय काय सगळे पोर इकडे राहिले तुम्ही इकडे जात होते तुम्ही डायरेक्ट सिन्नरला जायचे कसं तुम्ही आडवी सिन्नरला घ्या त्यामुळे ते तुला लय लागले इकडे राहते त्याचं काय जमलं नाही मग काय बाई तुम्ही आडमुतले असते हा शेके का तुझं जमून द्या नाही. मग आम्ही जाऊन विचार केला मला आपण शिकणारच मुलं ॲडमिशन घेऊ म्हणलो. झालं ना एकदम मस्त. लग्न झालं का त्या पुढे हा लग्न झालं तिला नातवं नाही घरात हा नातवडे झाले तिच्या पुरीचं लग्न झालं तुला विचारलं तिचं नाही तिथे हा परिस्थिती ना तिच्या तिच्या पुरीचं नाही का ते मागं होतं त्याच्या पुरीचं लग्न झालं ना. हा नातवंड एक पोर काय वाटतं जातो नाही का नाही गेलं तर भेटत आहे जात पोरं सोर नाही काही नाही कायच नाही तर बाहेर जायचं नाही म्हणा. आता काय तिची पार डवळे केस पार डवळे झाले आता का वय राहिले दात क्लिअर होईल अजून दातात क्लिअर चांगले दातात क्लिअर दातात खाला द्या गुरु काय बाबू 2-4 जण डबे खायची शाळा त्याच्यामुळे ती तब्येत आहे संगी ना संगीवाणी राजू कसं काय दिसते संगीले खायचे रे चोरून आपले डबे आज मैं ऊपर चांगली रे आसमान नीचे आज मैं आगे कारण अशा बाय आहे ना जमाना है कामाला लय पीछे अशा बाय आज वायर मैं जातात ऊपर तरी मी म्हटलं काय झालं असं? आज मैं ऊपर तो ऊपर आहे काय हे आपण खाली रे हे आज आपण खाली काय ते ऊपर ते म्हणले मी ऊपर आहे आज मग आज आपण खाली मी ना आज लय 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 खुश पण आम्हाला एवढं सकाळी पण आम्ही एवढं सकाळी येणार नाही तू काल आली काय बोलायला एवढं सकाळी नका आम्हाला नाही ना. तुम्ही लोक कधी सुधारणार मला सांगा. संध्याकाळी येऊ पण आता नको. अरे नाही मी ना आज तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आली आहे. काय मी की नाही गरोदर आहे. हा गरोदर आहे मी प्रेग्नेंट आहे मी. दे ना मग पेढे दे ना. पेढे दे ना. अरे वा चांगलं झालं का रे वा आनंद आम्हाला आनंद आहे ना. आनंद तुम्हाला व्हावाच लागेल ना. त्याची वाटच पाहत होतं का रे वा झालं पण तो नवरा वाट बघत म्हणजे तो नवरा घरी नाही कस काय झाली तुम्ही दोघं होते ना. काय आला शेतकरी हा काय नीट बोलणार नीट नाही म्हणा शेतकरी चंपे ओय श्रीपतराव हा. काय बोलताय तुम्ही. तुम्ही ना लाज घरी येत लाज नाही वाटत तुला असं म्हणायला. ऐ, तू नको येड्यावानी हा? त्याचं नाव घे त्याचं नाव घे. याचं घे नाव तू हाडाडे तू हाडाडे मी हाडाडे आपण नाही. नाही भाऊ तू हाडाडे मी हाडाडे शिरपे तूच तू पण गेलता वाटतं. हडाडेस आणि तू पण हडाडे समजलं ना. काय ना मला महिने 2 महिने चान्स हा, मला तर ए मला 6-7 महिन्यातून एकदा बोलायची ए खोटं बोलायचं नाही हा. समजलं ना. एक दिवस सोडून सोडून तुम्ही लोक घरी त्या- येत ते काय होते. फक्त 10-15 मिनिटं थांबायची 15 गेलायचं, मिनिटं हा. आणि घरामध्ये तर मटणाचं जेवण वगैरे कोण खात मटन मी होतं. आणतो मटन मी आणतो हा, तो आणि तू खात होता. तुम्ही आणत होते मटण पण ह्याला मला आणावं लागायचं ना कधी कधी. नाही, मला नाही आणायला. अरे कसला खोटा बोलतोस हा, हा. हा. दारूची बॉटल पण घेऊन बसायचंच माझ्या समोर. तुमचं लपड माझी बसून होतं कोणाचं? ऐ! मी आता अरे जे बोलले ना ते बाबा, लपडं ऐकायचं. काय बाळ जे आहे ना ते तुमच्या दोघांचे समजलं ना. मला जास्त काय बोलायचं नाही. तिकडे जाळं करतो मला. मा नको नाव माझं नाव घेऊ नको म्हणजे गोळ्या काय? काय पाळून टाक वहिनी. काय काय शिरपे? तुमचं काय डोकं बिकं फिरलं की काय. दे 15 रुपये 30 रुपये हा, करून ते दे तुम्ही गोळ्या घेईन काय जाईल 2 दिवसात पडू अरे होय. माणूस किती काळी मग बसलेले लोक. तेव्हा करायला मजा वाटली ना आता. समजलं ना? ते काम कर मा डोक्यात आई आली काय तू ना अंडी आणि मासे हा ये खाय एकदा. सारखे खाय हा का बाळाला चांगलं असतं. नाही गप्पा गप म्हणजे बाहेर येईल. त्या पकडे निघून जाईल काय ते तवाला आहे ते. अरे नालेक लोकांनो मला बाळ पाहिजेत आणि तुम्ही मला म्हणता ते मग पाडून टाक. आमच्या को किती काय हा तुमचं दोघांचं हा. आहे ते, समजलं तुझा ना. नवरा आला मग मग आमच्या घेऊन माझा टेस्ट जेव्हा लावला. नवरा येईल तेव्हा माझं मी बघून घेईल. तुला फाडू खाईल फाडू हा मला मातृत्व हे सुख असं काय आणलं म्हणशील तो हा मला वात्सल्य मातृत्व सुख घ्यायचं होतं समजलं ना. सुख दिलं तुला तुला सुख दिलं का म्हणून आम्ही मला आई व्हायचं होतं. माझ्या नवऱ्याने काहीच होत नाही. शिरपत ती मध्ये मानव जा काय होत मग कशी ते राहिली हा? राहिली म्हणजे तो चांगला नोकरीला आहे म्हणून मी आहे त्याच्यासोबत. त्याला पण मग मी तुला सुख भेटत ना तुझ्या नवऱ्याबरोबर? त्याला काय पागरे आता सांग
त्याला आहे 80,000 रुपये. मग एक काम कर 5-50,000 रुपये मागून घे दवाखान्यात जाऊन ते कटिंग करून टाक. हा परत तेच 2-4 दिवस ऍडमिट राहील. हा. हा हे बाळ ना तुमच्या मारू नको दोघांचं जरा. आहे, समजलं मारू ना? नको तुला एक सांगतो. अरे, आमचं नाही. हा आमचं हे बाळ वास. तुमच्या दोघांचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघांपैकी कोणाचं मला ते फक्त माहिती नाही बस. बाबूराव तू सांभाळून रे भाऊ शिरपत ते पाहू घे. मी ना तू मटण देतो ना ती नाही, चिडा. नाही, हो दे, हो दे. मी काय म्हणतो तिचं मला आपल्या काही संबंध नाही. लपड होतं पण मग आमची व्यवस्था होती. मी व्यवस्था करतो. हा मग बरोबर आहे हे ना. बघ, मग तो मी कसं श्रीपत मानवली. श्रीपत थोडं खोटं बोलायची गरज आहे, समजलं? आणि बाबूराव तू तर बिलकुल खोटं बोलू नको, समजलं ना? बघा त्या माझ्या घरी मी असेल काय अडण समजलं? नव्हतो. मी सगळं ए, मी तर ते हे करून करायचो मी जेवण करून. हा चला कुठं कुठं डॉक्टर कडे. हा आमच्या कामातच सोडा तो मागे सोडतो आम्ही. ए, तुम्हाला डॉक्टर कडे यायचंय की नाही? ऐकून घे त्या टायमाला तुला हौस होती. हा ते मला काही माहिती नाही, तुला समजलं मजा ना? वाटायची. हे बघ, तुला मजा वाटायची तेव्हा. हे मूल कुणाचं आहे ना, हा. हे मी जाणल्याशिवाय दोघांना पण सोडणार नाही. काय रे उठा आमचं नाव उठा 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 येता बाबाला सोड काय बा? येतो बाबा सोड. येता बाबाला सोड मस्त मला गोळ्या कर. उठ उठ. जा रे मस्त मला सोड. डॉक्टर होय. कडे जायचंय मला, बघायचं हे बाळ कुणाचं आहे. हा, मला काय? मला चाचणी करायची आहे दोघांची पण. एका टायमाला असं शक्य. काय हा ते बरोबर आहे. कुणाचं? पण त्याला पण ते आपल्या दोघांचं नाव किती मस्त माणसं मग टोकत तिसरं कोणाचं होतं काय त्याचं काय बी टोकत होतं. काय आणा त्याचं काय कुणाची पण नावं घेतो, काय कुणाची पण होतं ना आणा ते उठा उठा उठा. तो चला यायचा ना म्हातारा. डॉक्टर कडे जाऊन तो दोघांची तुला चाचणी म्हातारा करायची. सुद्धा लागत होता काय डॉक्टर कडे जाऊन चाचणी घ्यायची. येतो करून जाऊ. बघ बरं अजून मी त्याला हा, अजून पितोस काय? ओय, मी डॅब्यावर जाऊन येतो. चला 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 पैसे आड का करू पैसा अडकण्याची गरज नाही. चला आता पैसे आणले का? डॉक्टर कडे जायचं मला. खर्चाला पैसे आहे तो काय? दोघांची चाचणी करायची. हा मी खर्च करेन. चला एक काम कर ना. आम्हाला खोटं पाहिजे ना. हा क्वार्टर पाच ना. पैसे आहेत. क्वार्टर पाचते, बियर पाचते, सगळं पाचते. कधी? पहिले डॉक्टर कडे चला. चला मला दोघांची चाचणी करायची आणि मला बघायचंय की बरं अरे करू घे चल. नक्की बाप कुणाचं ए केलं ना. आता केलं ना. चला 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 हे बघ चला डॉक्टर कडे चला. शेरप्यो आज काही पेशंट काही जास्त काही दिसून नाही राहिले. डॉक्टर साहेब बसा, खुर्चीवर बसा, इथे बसा, जवळ आहे अशी इकडे बसा. पेट में दर्द है? अच्छा, कितना दिन से हो रहा है? 2 दिन बुखार जैसा भी लग रहा है. अच्छा, कुछ ज़्यादा किए थे क्या आप? नहीं हाँ, नाइट वाला काम ज़्यादा किए थे क्या? नहीं भाई नहीं. पेट में क्यों दुख रहा है? खाने पे कुछ आ गया होगा ना. खाने में चाहे क्या दूसरा कुछ हुआ है? नहीं खाने में. अभी आपको एक ही टाइम खाना पड़ेगा. आपको सिर्फ रात में खाना है. ये दवाई जो है वो आपको जो अपना टॉयलेट का जो द्वार है उसकी ये ट्यूब भरना पड़ेगा नीचे से. फोन पे करो ना. पैसा करो ना फोन पे. कैश है क्या? दो. हाँ 100 रुपये हो गया, दो. चलो ठीक, कोई बात नहीं. पोट दुखतं म्हणे. चहायचं नालायकाचं पोट का दुखतं कळलं ना मला. चला चला आम्ही डॉक्टर चला नाही. चला चला चला. कुठं तिकडे उभे, तिकडे उभे. अरे अरे, बसताय कुठे? हा हो, तो स्टूल घ्या आणि बसा इथे. बसते कोण होय तसे होय पेशंट कोण आहे? तीच आहे. पेशंट मीच आहे. पेशंट मग इथे बसा. पेशंट जवळ तिने बसा. आम्हा दोघायला आणली होय होय. धरून तिला. माणसाला आंबासा बाईला जवळ बसू द्या. हो बस बस. बाईला जवळ बसू द्या, माणसाने लांब थांबा. हो हो डॉक्टर तुम्ही अटकले हो एका ते. हा ना ते मोकळं करा ना. अरे बापरे. आता कापलं होतं पाहिलं ना. ठेवा इथं, ठेवा इथं बसा. बाई तू जवळ आहे ना ग? जवळ अगं तू जवळ आहे. अहो तपासायचं डॉक्टरला चेक तवाला. करायचं तुला. बरं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार नमस्कार. हे माझे 2 नवरे सख्खे मित्र आहेत. अहो काय चाललंय तुमचं? काटा मारलं अहो, का? तो काटा नंतर काढा, ठेवा इथे पाय. तुझ्या घरचं आहे की?
काटावर हो. तुझ्या घरचं आहे का हे? नाही आमच्या घरी असं मी काटा काढतो. लाज वाटत नाही का तुला अशी कुठं काय करतोय तू? एवढ्या परदेशात जाऊन डिग्र्या घेऊन झक मारायला आलो का मी इथं? हा टेबल ठेवून आली इथं. शिरप्या गपना हा जे कामाला आलं ते पहा बाबा. असं देईल ना घालून. डॉक्टर साहेब नाही घालू नका तुम्ही तपासा नंतर घाला वाटलं सर हा डॉक्टर मी एक्ससाठी नंतर घाला खरं बा तुम्हाला बोला. वाटलं काय मी ना जवळ 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 बोला ना बोला ना. अहो मी आहे ना गरोदर आहे. अच्छा मग वेलकम वेलकम. हा पेढे द्या पेढे द्या पेढे द्या अहो बाळाचा बाप कोण ना ते हे 2 जण आहेत. म्हणजे दोघं जण? हाय की हाय ते तुम्हाला test करायचं. काय डॉक्टर तुम्हाला ते बाळ काढते तर बंदी बंदी समजलं ना? बंदी आता बंदी. गोळ्या द्या ना गोळ्या गोळ्या नाही नाही. हो येतं का काढतो. बाळाच्या सेफ्टीसाठी आम्ही गोळ्या देऊ शकतो. हा 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 म्हणजे बाळाची तब्येत चांगली राहावी, हो. बाळाची गुणवत्ता चांगली त्याच्यामध्ये राहावी, त्या गोळी ही द्या त्यासाठी मी गोळ्या देऊ शकतो. पण बाकी पाडा बिड्यासाठी नाही देऊ नाही शकत. नाही अहो पाडायचं नाही हो कोण म्हणलं पाडायचं तुम्हाला बाळ काढायचे. हा काढायचं ते 9 महिन्यावर 9 महिने झालं. तुमचं काय तवरी बाई दमदारीत नाही ना हा दमदार बाई दमदारीत येत नाही ना त्याचा दम आटकतो लोळा निघते बोले. हा जड होतं ना बघा. तिला. डॉक्टर साहेब ऐका तुम्ही ना यांचं ऐकू नका हे दोघं पण mental आहेत. मॅडम मॅडम ऐका माझं कसं आहे माहितीये का, तेव्हा तुम्हाला दुःख नाही झालं आणि आता तुम्हाला त्रास करून काय लय त्रास होत तिला ठेव नाही झाला का तुम्हाला त्रास? अहो पण मला आम्ही तर म्हणतो राहू दे काय मला फक्त हे जाणून घ्यायचंय चाचणीमध्ये टेस्टमध्ये की बाप कोण आहे नक्की हाय की हाय. बरं बरं. तर यांचे ब्लड टेस्ट करा आणि दोघांना पण तपासून घ्या. ते काय टेस्ट करायचे तू मला नको शिकू. बरं बरं डॉक्टर तू आहे का मी आहे? तुम्ही सॉरी तू तो याला जीव लाव व्यवस्थित बावळाट. खालवर पाय पडू नको देऊ वय मध्ये जाय वय थांबा थांबा पहिले इथून टेस्ट घ्यावा लागेल त्यानंतर त्यांना मध्ये. मध्ये नाही बरं का काय ते जाऊ काय असो टॅबलेट घे बघा त्या टायमाला हा असेच हा थांबा मला चेक करू द्या. असेच श्वास टाकायचे दपादप अहो हार्ट इथं असतं डॉक्टर हृदय. मला बाळाचे ठोके मोजायचे. तुम्ही मला का शिकू काय करायचं? अहो बाळाची ठोके 3-4 महिन्यामध्ये समजतात. तू मला शिकू नको. तू शांत बस. जे सांगितलं ते करणे तर चालते वाईट नो. हो हा. हो जा इथून जा मला नाही करायचं चेक तुम्हाला. गाड आहे डॉक्टर काल आपण माहिती आहे हो आणि मग गाड डॉक्टर चला मध्ये चला हा मध्येच नाही तपास हे करे हो मध्ये चला तुम्ही नका येऊ तुमचं नाही काम. मग चला पेशंट मी हो चला मध्ये चला. अहो मला काही प्रॉब्लेम नाही या दोघांना तपासा म्हटलं मी. तुम्ही मध्ये चला. त्याला तपासावं लागलं वय त्यांना पण तपासू पहिले तुम्ही चला. हा बरं शिरपा तिला बस तू खुर्चो नाही श्रीपत तुम्ही या आतमध्ये माझ्या नाही बरोबर. नाही 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 अहो लेडीज पेशंट असेल तर नवरा पाहिजे. नाही 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 आमच्या डॉक्टरने कसं काय तपासायचं हा चला आम्हाला नवऱ्याच्या का तपास मिळत नाही. चला शिरपत नवरा आहे बरोबर पटकन आहे झोपा. हा. डॉक्टर लोटू दे तुम्हाला गाव डॉक्टर हा बस काय लवकर चला माझं लवकर काम आवरा करू द्या. मॅडम चला प्लीज लवकर आवरा म्हणतोय चला वरती वा डॉक्टर वा 5,000 देतो. ए बाबा नॉनसेन्स हो तिकडे. ए 5,000 नाही पण आहे ना मला एक चान्स दे. हा घे जा येणंच घे 4 घे पद्माने. हा हा ठीक आहे ना मग करतो. येणंच घे बरं का लगेच हा चला मॅडम झोपा हा मला काय तू का तोडून न्यायचंय चला झोपा वरती. बरं बरं ठीक आहे झोप त्या दोघांना पण डॉक्टर चेक करा हा. चेक करणार आहे तुम्ही झोपा पहिले. डॉक्टरला वर पाय करू नका बघा. मॅडमचे तुम्ही झोपा मॅडम. तुम्ही या दोघांचं काही ऐकू नका बिलकुल पण. चला श्वास घ्या. कधी होणार ते सांगा बरं का आम्हाला थांबा मला चेक करू द्या. बोल नका मध्ये मध्ये. श्वास घ्या सोडा. जीभ काढा. जीभ मध्ये घाला. काय जेवण किती वेळा करता? 4 वेळा. 4 वेळा. आता तुमच्या पोटामध्ये बाळ आहे. हम्म, तुम्हाला काही गोष्टी करायच्या नाही आता. बरं डॉक्टर साहेब ठीक आहे ओ डॉक्टर तुम्ही सावध राहायचंय. डॉक्टर साहेब जेवण करायचे 3 बाऱ्या ते करायचे 4 बाऱ्या. थांबा मला काम करू दे. थांबा मी ना वर येतो आणि मग काम करतो. थांबा मी वर येतो. चला गडबड करू नका. ओरडायचं नाही हा. बिलकुल नाही. शांत बसायचं हा. अरे डॉक्टर झालं आता थोडं राहिलं. थांबा डॉक्टर बी लागला काय
हा तर पडदा हालू राहिला बार थांबा जरा. अच्छा डॉक्टर कुदला काय पोरच काढून राहिला डायरेक्ट झालं झालं. झालंय म्हणतो तो एक तर डोकं तरी पाहिजे रुपया इथे काय खुर्चीवर माझ्या. खात होतो डॉक्टर काय कर बाई 2 मिनिटं दम काढा आणि मग या आराम करून या. नाही, कपडे घालायला लावा ना कपडे आणि मग काय डॉक्टर तुम्ही काय माझं आता काय फालतू समजता काय? डॉक्टर चेक करत होते फक्त मला. बाई मस्त आहे हो समजा बरं का? हा चांगला बरोबर. ओ बाईला चालू आहे घाबरू नका तुम्ही हो. बाळाची तब्येत एकदम ठणठणीत आहे. अरे वा भारी काम झालं अं, तुमच्या पतीचं नाव सांगा बरं. माझ्या पतीचं नाव पतीचं नाव द्यायचंच आहे का? इट्टल या तुम्हाला लय जास्त लक्षामध्ये हो. इट्टल कांगणे हा नाव डवळे हा डवडवळे डवळे ढवळे यांचं आडनाव आहे. कांगणे की ढवळे? डवळे डवळे ढवळे. अच्छा. हो ह्यांचं ढवळे. आडनाव ढवळे. विठ्ठल डवळे तुमच्यामध्ये विठ्ठल कोण आहे? आम्ही नाही हो हा तिचा नवरा दुसरा आहे हा. शिरपतराव मी मी बाबूराव मग तुम्ही यांचे भाऊ आहे का? नाही हो गावातले आम्ही गावाले आणि तिच्या नवऱ्याचे मित्र आहे आम्ही ते ना हा ते काय झालं ना माझे मिस्टर बाहेर असतात तर मग मला आई व्हायचं होतं पण तो काही मनावर घेत नव्हता म्हणून मी हे माझे 2 सख्खे मित्र बरोबर ठेवले. पण ते आमचं तिघांचं पण एकमेकांवरती प्रेम आहे. पण आता नक्की मूल कोणाचे मला ते बघायचं म्हणून तुम्ही या दोघांची चाचण्या करा. रक्त टेस्ट. रक्त नाही बाई, मग येडी झाली का तू? पोरांची काय रक्त चेक करून टेस्ट होत राहते अहो का? पोरांची ना या 2 गधड्यांची म्हणते. हा त्यांची टेस्ट मला वेगळं टेस्ट करावं लागेल त्यांच्या. करून घ्या जो काही खर्च आहे ना तुम्ही देऊन टाकेल. हा डॉक्टर साहेब याला कुठे जाते हाय दम काढ पहिले टेस्ट करून मग जाय. याला हो याला पळून जातील हे दोघं पळून जातील. चल उठ चल वय रे वय टेस्ट करून घेतो मी. आईला चल चल टेस्ट करा कर जाऊन चल पटकन चल चल पटकन चल कोण आहे? काय राम 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 नाही मला मला नाही जा. चल बेडवर झोप चल. देवाचं नाव घे इटलाच नको दे इटलाच थांब नको थांब दे इथून नको येऊ, इथून नको येऊ. Nonsense. इटला डावळ्याचं हा असू दे. चला पावरती चला. आता काळाला येतो व्यवस्थित चेक करा हा यांना. मी करतो. चटी काढ रे शिरपत तुम्ही बसा गप, मी सांगतो त्यांना काय करायचं. व्हिडिओ काढत नाही काय पण बोलू डॉक्टर नका. साहेब समजलं? तुम्ही काय करायचं चला. हो डॉक्टर साहेब आज ती चटी फाटती बघ आपली हा तुम्ही चला शिवून चला. देतील डॉक्टरावर चटी काढा चला चटी काढ. अहो आता पॅन्ट नाही अहो तुमचं आतमधलं जे आहे ना ते इंजिन चेक करायचंय तुमचं. इंजन फास्ट आहे आपलं तुम्ही काढा, तुम्ही चटी काढा. हा काढल्यावर काय तुम्ही डॉक्टर साहेब काय तुम्ही आंघोळ करताय का नाही? तोंडाला पहा काय आहे का डागडुगे डोळ्याला बघ ओढू नका ओढू मी सांगते डॉक्टर व्यवस्थित हो डॉक्टर हो काय काय ओढ जागा आहे का हो थांबा हो काय मोजावं लागेल ते. थांबा लांबी किती हा बरोबर ए, ए, थांबा दम काढा. 8 इंच आहे का दम बा काढा शिरपतराव. बाबू एवढं एक तर ते काळ दिवस परत काय लागेलच मला. ना. बाबा थांबा जरा. लय उळू झालं ते हो उळू झाली ब्लड टेस्ट पण करा त्यांचं. ठीक आहे ब्लड टेस्ट करायची काय गरज नाही. ब्लड टेस्ट करायची काय गरज नाही त्यांची. त्यांचं ओके ऍक्टिव्हेट आहे ते ऍक्टिव्हेट आहे. आता त्यांना काही मी टॅबलेट काय रे? देणार आहे. खरं उलट काय झालं आता या महाशय हा? काय झालं या शिरपतराव बसा. रक्त टेस्ट तो का बोकाटी बसला होता काय डॉक्टर सगळ्या टेस्ट ओढलं त्यांना वडला मॅडम हा डॉक्टर MBBS झालेला नाही, MD झालेला नाही, त्याच्या पुढची डिग्री आहे. बरं वय नेमकं काय वडलं बा डॉक्टरने आलं लक्षात? सांगायची वस्तू नाही भाऊ फक्त तोंड धरलं ना पुढचं सकाळचा वडी टेप लावला वडी 2 मिनिटं मला दम लागला तर. डॉक्टर इकडून पुढे ना या उद्या करणार नाही यायला तिकड टोर आला असते हा तिकड टोर आला असतो चला पुढचं डॉक्टर पेशंट. साहेब त्याला आता काय हे करायला महाशय हो डॉक्टर साहेब चला, हो, ते- चला. हो, काय? हो त्याला टूप देणार का दिली आग झाली आग झाली हा सगळं देतो गोळ्या औषध. 2 मिनिटं होईल आग. सू झाली का रे
डॉक्टर साहेब बाहेरच घ्या तपासून. पुढचे पेशंट इथं नाही तपासतात. चला हे लचकले जाते का डॉक्टर मध्ये? हो उठा. ते तिकडे बसा. तिकडे बसा. आवताच हिची का? बघा मला जाणून घ्यायचं चला 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 चला. बाबूराव हा जपून भाऊ 4 बॉटल त्यानं हातो काढलो होतं डायरेक्ट एवढं चला अवघड आहे. चला लवकर चला. तो डॉक्टर येणार. चल शिरमय चल. मध्ये शिर चल. शरद राम 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 चल चटी काढ. डायरेक्ट. हा चटी काढा. शांत बसा. बोल नका कोणी मध्ये. हो डॉक्टर थांबा थांबा ना बकाल तुटलं. तुम्ही काल वडीते लगेच. तुम्ही सोडा मी करून घेतो. बरं हा काला हालू नका तुम्ही. हा तुम्ही हालता का बरे? अहो तुम्ही धरा ना मग. थांबा जरा मला चेक करू चेक द्या. करा. हा. हे बाबा ओ हे नको खातो. ओ बाबू बाबा बाबू ओ डॉक्टर आज काय करू राहिले तुम्ही डायरेक्ट बाहेर फेकायला लावून राहिले. ओ थांबा दम काढा 1 मिनिट. या बाबा बाबा लय ताणवलो. थांबा थांबा टेस्ट या, या, या. घ्यावा रे. यो बाबू या बाबा यो बाबू. अरे हा डॉक्टर का जनावराचा डॉक्टर आहे रे हा. हा अरे जर तू तसा ओढतो कातो का तू फार इकडे जीव जातो शिरप्यो. हो. अरे बाबू अरे ते मी फार आकडून गेलो बाबा आता काय. ये बाबू मॅडम बाबू बाहेर थांबा. आराम करू द्या. आराम करू त्यांना. हाय. मॅडम त्यांना थोडासा त्रास होतो. ये बाबू आराम करू द्या. येतील 2 मिनिट. आणि तुम्ही इथे बसा पहिले. त्याला काय होतं ते तुम्ही माझ्या जवळ बसा. डॉक्टर साहेब हो इकडे जवळ बसा. डॉक्टर साहेब त्याला काय होतं ते? काय त्याला होतं ते. मला नव्हती मला कमी डॉक्टर होतं ते. हे जिवंत आहेत ना? तुम्ही ते अहो ते असं नसतं करायचं. आपण ते त्यांना आराम करू द्या आराम. त्यांना 2 मिनिटं येतील ते. बरं तुम्ही काय टेस्ट केली त्यांची टेस्ट काय केली तुम्ही? हे बघा हम्म, मी डॉक्टर आहे. हम्म. माझ्या पद्धतीने टेस्ट केली. बर आता तुम्हाला त्याचे मी रिझल्ट सांगणार आहे. त्यांना येऊ द्या. बर नाही ते एवढे मूल बोलत होते तुम्हाला मूल कोणाचं आहे तुम्हाला त्याचीच माहिती पाहिजे ना. हम्म. ती भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे चालतंय तुमचे लय उपकार डॉक्टर. बघा डॉक्टर साहेब त्यापर्यंत 50 रुपये द्या ना. हो चला बाबूराव चला. हो डॉक्टर हाय. साहेब, हो चला लवकर चला. चेटी घालतो थांबा ना. हा घाला चटी. चेटी घालतो 50 रुपये द्या ना. लय वस्त्र ना तू समजते का नाही? सूज वस्त्र ना अरे बाबा डॉक्टर पैसे अरे हा कोण आली म्हणे डोकं फिरले काय. सूज वस्त्र ना त्यांना येऊ द्या. त्यांना थोडं हे करा. त्यांना हेल्प करा. त्यांना हेल्प करा थोडी. हे बाबू बसा नाही तू इथे बस ना. त्यांना बसू दे. हाय हाय या तुम्ही इकडे या. मेन पेशंट कोण आहे ते माझ्याजवळ बसायचं. हा हाय हाय आहेत ना? हे बाबा कसं काय झालं? लय वाढ चाड केली डॉक्टरला. हे बाबा बाबा हाय जातो का काय करतो? हं? ठीक आहात ना तुम्ही? हे बघा बाबूराव मला माहिती आहे तुमच्या सूज आलेली आहे. सर्व क्लिअर होणार. मी त्याच्या गोळ्या औषध लिहून देतो तुम्हाला. टपक्यान मोकळं करावं. हाय. हा बरे आहेत ना आता? आता काय नाही आपला रिझल्ट लगेच समजेल. हा नक्की टेस्ट तिकडं काढून टाक नाही तर कापू टाक. काय ते एवढा टाईम नाही आम्हाला लागला. तकलीफ नाही झाली आणि इकडं आल्यावर एवढी तकलीफ झाली. डॉक्टर बघा हां ह्या 1 महिन्याच्या टॅबलेट दिलेल्या आहे. हां बर चॉकायचं आहे का काय? ह्या तिघांना पण सेम टॅबलेट आहे. ठीक आहे. आलं लक्षात. हां आणि तुम्हाला तुम्ही जे उद्योग करून उद्योग उद्योग करून तुम्ही जे निर्मिती केलेली आहे ठीक आहे. तर आता परत तसले उद्योग करू नका. नाही करणार डॉक्टर खरंच करणार. हा हिला लय घाण सवय डॉक्टर. हा ऍटलीस्ट याच्यामुळे सगळं झालं हे. 7व्या महिन्यापर्यंत. डॉक्टर एक काम करा ना. प्लीज आम्हाला 5,000 घ्या. ज्ञान काढून टाकावं. तुमचं नाव टाका. काय हा ना तुमचं नाव घ्या ना. तुमचं पण डोकं फिरलं काय दोघांचं? आणि हे बघा त्याला कुठं बायको? हे बघा ऐका मी काय म्हणतो. तुम्हाला जर मूल हवं होतं ना तर तुम्ही डॉक्टरकडे यायचं ना. हा ये होते ना आम्हाला काय गुतवायचं हे होते ना मग मी दिला असतं ना म्हणजे तुम्हाला. काय बोलायचंय? मग अहो आमच्याकडे टेस्ट टू बेबी Treatment. असतं. अच्छा. टेस्ट टू बेबी असतं ट्रीटमेंट राहते आमच्याकडे. ना हो. ओके, ओके. कधी जायचं कधी यायचं कधी करायचं ते पण सगळं सांगायचं ना. आणि बाई हम्म, 7 महिने झाले का हम्म. एकदा का डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर 2 महिन्यानंतर मग इथं दवाखान्यामध्ये तू येत चल मग बरं चालते 2-3 दिवसाला. हा? दुसरा पोरायचा आम्हाला आता. दुसऱ्या प्रोजेक्ट आम्हाला मग ते काय म्हणले तू ऐकलं का? आणि यांच्या दोघांचे टेस्टचे रिपोर्ट आहे ना हम्म. एकदम पॉझिटिव्ह आलेले.
यांचे पण स्नायू पूर्णपणे ऍक्टिव्हेट आहे. हो. यांचे 10 स्नायूमध्ये 2 स्नायू बंद आहे. काय बोलताय? करेक्ट. अरे वा अरे बापरे. आता मी ते नसा आहे ना, नसा वडताड करून आहे ना ते ऍक्टिव्हेट करून दिले मी. अच्छा मग शिरपत बाळाचा बाप शिरपत गेलं भाऊ आहे का? कानावरून मावलं. दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे. कानावरून गेलं मावलं. पण बाळ तुम्हाला सफेद एकदम ढवळं बरं होणार. सफेद एकदम पण वाचलो भाऊ मस्त. पोरग ढवळं तुम्ही तर पटकन. बोलले की यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा नाही त्यांचे फक्त 2 स्नायू बंद ऍक्टिव्ह आहे ना त्याच्यामुळे नाही असं आणि यांचे सगळे ऍक्टिव्ह आहेत ना. सगळे क्लिअर आहे. त्यांचे एकदम पॉझिटिव्ह आहे. मग हेच असतील बाळा. ते 2 पण मी ओढून आहे ना बरं का, ओढून ते पुढच्या आला आता पुढच्या आला पुढच्याला काम आहे. पुढच्या आला हा. आता या हे पहिले चला काय आता मला सांगा फक्त तुम्ही आता फी द्या मला, बाकी ते बघा आता लय बोलत होते ना तो. हा फी द्या चला आता. आता शिरप्या झाला पाहिजे तो नवरा. श्रीपतराव ना. हा. दोन्ही पण हा हो, एकटा नीट सांगा असं नाही दोन्ही पण कसं काय असं नाही चालणार. 2 ना एकच मावले सांगा मला एकच सांगा कोणते. तिला 2 काय मारायचं आहे देणारच काय नाही नाहीतर. शिरपतच आहे बरोबर आहे. येतं बरं. हा हा ना. श्रीपत. अहो तुम्ही झोपताय काय? ओ श्रीपत. हाय ना झोपा आल्यात. इथे माझा आनंदाचा दिवस आहे झोपतायत. झोपेचा प्रश्न म्हणजे त्यांना ते येत आहे. टेन्शन आलं आता. टेन्शन नाही त्यांना भूल आहे अजून. बोल ते हो भूल आहे का? ते वड ताड केले ना डॉक्टर ना. ते औषध चोळलं होतं ना हा त्याच्यामुळं. उतारले का रे बोल पाहिजे ना आता. तुम्ही लवकर जा घरी, नाही तुम्हाला पण नाही झोप मी येईल. जाणार लोक आता. हा. चला फी द्या आणि जाऊ दे. हा, मी फी तो तुम्हाला तोंड पाहणार नाही आता. द्या. अहो पैसे पाठवते ना. अहो असंही करताय श्रीपतराव. श्रीपत ऐकताय का? ओ श्रीपत. अहो उठा. हे काय वर गेले की काय? अशी कशी भूल दिली तुम्ही त्यांना? ते जाऊ दे. मी काय म्हणतो इकडे, तो गेला आता एक सोडून इकडे. इथं बस. बोला ना. ऐक ना, तुझ्या पोटात काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही, शांत बस. तुझ्या पोटात काहीच नाही. तुला मी करतो ना तो बाळाचं काम. काय? अरे तुझं काय डोकं बिकं फिरत हे ना मारून टाकेन तुला. समजलं तुला? काय अशी तशी वाटली का? मी करतो ना बाळाचा बाप म्हणून. काही गरज नाही. नक्की मी नाही आहे ना प्रेग्नेंट? क्या आहे? नाही आहे ना? फी पण गेली तुझी खड्ड्यात आणि तू पण गेला खड्ड्यामध्ये. मला कुठला डॉक्टर नको काय नको. ए श्रीपत चला. मी जागा तुमच्या पिल्ला तू. कोणीच बाप नाहीये. चला. आणि बरं झालं, बरं झालं. डॉक्टर मला म्हणतो मी देतो म्हणून आज बाप चालू करू तुला. परत परत तयारी करू. तयारी करू तुला तयारी. लोकांची पण खरं तयारी. याच्या पुढे जर माझ्या घरी जर आलात ना कधी हाणून गेली आणि हिला मध्ये नेऊनीच्या इथं कार्यक्रम केला तेव्हा नाही काही बोलली. याला पेशंटचं नाव असं राहतं, क्यू करायची दुनिया नाही राहत. हेट पण जाऊ द्या. असं रबरावानी वाढलं ना भाऊ. इन्शुरन्सची चॅनल नाही त्यांना आता. यायला मला बी मग काडे वकील म्हणते, आपलं काडे डॉक्टर म्हणते. आता नवीन पेशंट जर आला ना एखादं चांगलं तर भारी होईल. बस